कुकरमध्ये सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी कुकरमध्ये 3 पळी तेल, 3 मिरे, 2 विलायचे, 2 लवंग, 1 स्टार फूल, शाही जिरं, तेजपान, मोहरी छान तडतडून होऊन द्यायची. नंतर कांदा चांगला परतवून घ्यायचा लाल होईस्तोवर. तोपर्यंत एका भांड्यात पाणी गरम करून त्यात सोयाबीन आणि मीठ टाकून 5 मिनटं झाकून ठेवायचे. तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचा. त्यानंतर आपल्या कुकरमध्ये काजू टाकून त्यांना लाल होऊ द्यायचं. नंतर कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, 3 मिरच्या, तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. हे सगळं टाकून सोयाबीन वड्या आपल्या कुकरमध्ये टाकायच्या आणि छान परतवून झाल्यावर हळद टाकून घ्यायची, किचन किंग मसाला आणि तांदूळ टाकून छान परतवून घ्यायचं. त्यानंतर पाणी आपल्या आवडीनुसार, मोकळा हवा असेल तर मोकळा, नाहीतर मग घट्ट असं हिशोबाने पाणी टाकायचं. थोडंसं 1 चमच तूप टाकायचं, लिंबू पिळून कुकरला मध्यम फ्लेमवर 3 शिट्ट्या होऊ द्यायचं. तुमचा तयार आहे सोयाबीन काजू पुलाव. चवीला एकदम स्वादिष्ट. तुम्ही ते कशाहीसोबत सर्व करू शकता. मी इथे दह्यासोबत सर्व केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान मोकळा असा सोयाबीन पुलाव झाला आहे. धन्यवाद.